आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील आहेत. प्रवीणजी, थेट प्रश्न. राजकारण शक्यतेचा खेळ असतो, राजनीती संभावना का खेल है. राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या मुद्द्यावर ही म्हण किती लागू पडते? निश्चितपणे आता गेल्या 3-4 दिवसापासून जी काही विलीनीकरणाच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू आहे ती माध्यमांमध्येच सुरू आहे. आमच्या पक्षाच्या कुठल्याही पॉलिटिकल प्लॅटफॉर्मवरती या विषयावरती कुठेही चर्चा झाल्याचं मला आठवत नाही. पण या दिशेने जर चर्चा होणार असेल, अशा प्रकारचं जर पाऊल जर पुढे जाणार असेल, हे पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्याचा आनंदच होईल. राजकारणामध्ये सर्व काही शक्य आहे ही उक्ती जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या कार्यकर्त्यांच्या मनातल्या प्रश्नाला लागू पडते. बघा, मी पण नेहमी म्हणतो की राजनीती संभावना का खेळ आहे. इथे कुठे काय घडेल कधी काही सांगता येणार नाही. तरी पण तुम्ही विलीनीकरणाच्या संदर्भातला प्रश्न विचारला, पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की पवार कुटुंब जर एकत्र होणार असेल, गेले अनेक वर्ष आम्ही पवार साहेबांसोबत काम करतो, आम्ही पण पवार कुटुंबाचे सदस्य आहोत. विलीनीकरणाच्या माध्यमातून दोन्ही पवार कुटुंब जर एक होणार असतील तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चित त्याचा आनंद होईल. वरिष्ठ नेत्यांनी तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनातल्या या भावनांकडे लक्ष घालावं ही सर्व कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. अजूनही मी तुम्हाला वारंवार सांगतो की अजूनही या संदर्भामध्ये पक्षाच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती विलीनीकरणाच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. चर्चा झाली नाही, पण अजून चर्चा झालेली नाही. पण कालपासून माध्यमांमधनं चर्चा सुरू आहे की आज जी मुंबईला बैठक होत आहे, आजच्या मुंबईच्या बैठकीचा आणि त्या विलीनीकरणाच्या चर्चेचा कुठलाही संबंध नाही. कारण ही प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याला प्रत्येक बुधवारला होणारी नियमित बैठक आहे. जी आज मुंबईला प्रदेश कार्यकारिणीची जी बैठक होत्या, या बैठकीचा आणि विलीनीकरणाच्या चर्चेचा कुठलाही संबंध नाही, हे मला या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगायचं आहे. तुमच्या म्हणजे विलीनीकरणाची जी काही चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहे किंवा जे काही तथ्य त्या संदर्भातले असेल, मात्र असंही बोललं जात आहे की हे शरद पवार गटाकडून ही बातमी पेरली जात आहे, समोर आणली जात आहे, कारण शरद पवार गटातून मोठ्या संख्येने नेते तुटून दुसरीकडे जातील, त्यांना थांबवण्यासाठीचा हा राजकीय डाव आहे, असं दुसऱ्या गटाकडून किंवा इतर पक्षांकडून आरोपही होत आहे. आता दुसऱ्या गटात काय चर्चा झाली याचा मी त्यातनं अवेअर नाही, मला त्याची कल्पना नाही. पण मला वाटत नाही या बातम्यांमध्ये काय तथ्य असेल. तर कार्यकर्त्यांना असं वाटतंय की दोन्ही गट जे आहेत ते एकत्रित आले पाहिजे, पवार कुटुंब पुन्हा एकत्रित राजकारणात राहायला पाहिजे, अशी कार्यकर्त्यांच्या मनातली इच्छा आहे. मात्र वरिष्ठ नेते या संदर्भात काय निर्णय घेते हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल. मात्र सध्या तरी दोन्ही गटांमध्ये अशी औपचारिक चर्चा कुठेही सुरू नाही, असा दावाही जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्यांकडून केला जात आहे. कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.